आपल्या सम्राटचा आहे दुसरं बोरनान। सम्राट आता 2.5 वर्षाचा झालेला आहे आणि गेल्या वर्षीही समर्थ त्याला मांडीवर घेऊन बसलेला आणि ह्या वर्षीही। आणि घरच्या घरी डेकोरेशन केलंय, पतंग हे घरीच बनवलेत। आणि जी चार्ट आहे सम्राटचं बोरनान ही आधी दादानं बनवलंय सम्राटच्या। आणि छान असं घरच्या घरी घरचं जे साहित्य असतं आपलं त्यापासूनच मी डेकोरेशन केलेलं आहे। आणि समर्थच्या सगळे मित्र, ट्युशनचे, शाळेतले जे जवळचे आहेत ते सगळे आलेले आहेत बोरनासाठी आणि माझ्याही मैत्रिणी आलेल्या आहेत। आणि छान असं खाऊ जे आपल्या घरी रानामध्ये असतो ते खाऊ, चुरमुरे, चॉकलेट, गोळ्या, बिस्किट जे बोरनांमध्ये असतं ते। आणि ही आहे अनिता माझी फ्रेंड, त्यानंतर ही आहे मनीषा, अगोदर गीताताई होत्या, ही पण मनीषाच आहे। अशा सगळ्या बायका 9 बायकांनी ऑप्शन केलं आणि त्यानंतर छान असं बोरनान केलेलं आहे। आणि पोरांचाही भरपूर असा धिंगाणा चालू होता या ठिकाणी। त्यानंतर आहे ही सोनिता, ही माझ्या सगळ्या फ्रेंड आहेत, काही समर्थच्या फ्रेंडच्या समर्थ काय म्हणतो माहिती का, मी जर आता इथं खाऊ एकत्र करायचं चाललंय। आणि तुम्ही बघणारच आहे की पोरांनी कसा धिंगाणा घातलेला आहे बोरनानला। तर या अगोदर तर मी असा धिंगाणा बोरनांचा कधी कोणाचा बघितला नव्हता, रिअलमध्ये पण आणि व्हिडिओमध्ये पण। तर सम्राट खूप रडत होता म्हणून आम्ही इथं 5 जणींना हात लावून पटकन बोरनान कसं करता येईल खूप असं रडत होता। आणि हे बघा खाऊसाठी पोरं झटकीपट आम्ही बोरनान करून घेतलं। इतका रडत होता की खाऊसाठी पोरं। आणि आज आहे 2 फेब्रुवारी, आपल्या राधाचा बड्डे असतो। तर जर त्या वर्षी आपण राधाचा बड्डे सेलिब्रेशन करतो तर आज बोरनान, परत हळदी कुंकू आणि राधाचा बड्डे आम्ही एकाच दिवशी केलं। त्यानंतर छान असा इथं बटरस्कॉचचा केक आणलेला होता, येताना मनीषा आंटीनंच घेऊन आलेला होता केक। त्यांना सांगितलेलं मी की मला काही खाली बाजारात जाणं होणार नाही, तुम्ही घेऊन या। आणि त्यानंतर छान इथं ऑक्शन केलं। आणि हे जे असते ना मेणबत्ती ही जाळ लागतो गाजर ते कॅमेरा चालू करेपर्यंत तर ती संपून गेली आणि त्याचं शूट करायचं होतं राधाला। त्यानंतर गीता आंटीनं तिला केक चारला, कारण मी करत होती शूट, त्यामुळे म्हणलं तुम्ही चारा, मी काय एकच आले। हां चला चला, सगळ्या काकीच आहेत चला। असं राधा दीदीचा पण बड्डे झालेला आहे। त्यानंतर आपण नाश्त्यासाठी मी चिवडा बनवला होता, केक, मसाला दूध बनवलं होतं सगळ्यांसाठी। नाश्ता झाल्यानंतर मी आता इथं हळदी कुंकू करत आहे। आणि वानमध्ये मी दिलेलं आहे यावर्षी पान सुपारी आणि टिकल्याचे पॉकेट दिलेले आहेत, जे की बायकांच्या कामात येईल। म्हणजे प्लास्टिक वस्तू किंवा हे देण्यापेक्षा म्हणलं मेकअपचं साहित्य देऊ या सुवासिनीचं, त्यासाठी मी टिकल्याचं पॉकेट ह्या वर्षी दिलेलं आहे। तर जर त्या वर्षी मी वेगळं काहीतरी करते जे मला आवडेल आणि समोरच्याला पण घ्यायला छान वाटेल आणि मलाही द्यायला छान वाटेल असं। आणि वटीला घातलेला आहे बोरनांचा खाऊ, ओर बाळा बोरनांचा खाऊ। हां बाळ आहे, बाळ तूच आहे, बंद करू। आणि मी आता इथं व्हॉइस ओव्हर करते, एडिट करणं माझं चालू होतं। तर सम्राटचं रडारडी चालूच असते आणि मग मी आता आई बंद कर म्हणतोय तो। तर तुम्ही पुढचा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या।